नमस्कार, मी डॉक्टर सुहास निवृत्ती बहिरट, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग संचालक, इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठान संचालित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब वालचंदनगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मी आपल्यासमोर आज बास्केटबॉल या खेळाची माहिती मांडणार आहे. बास्केटबॉल या खेळाची ओळख आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे करून घेणार आहोत. इंट्रोडक्शन ऑफ गेम, हिस्ट्री ऑफ द गेम, वर्ल्ड अँड इंडिया, इक्विपमेंट, ग्राउंड मार्किंग अँड मेजरमेंट, स्किल्स ऑफ बास्केटबॉल, डिफेन्स इन बास्केटबॉल, ऑफेन्स इन बास्केटबॉल, rules and regulations of the game, awards in this game. Introduction of basketball. What is the game of basketball? Objective of the game, winner of the game. सांघिक खेळाचं आपलं असं एक खास वैशिष्ट्य असतं. अशा खेळांमुळे सांघिक भावना वाढीस लागते, एकीचं महत्त्व कळतं, अनुशासन आणि एकात्मतेचं महत्त्व लक्षात येतं. इतकं महत्त्व जर सांघिक खेळांचं असेल तर सांघिक खेळ हे खेळायलाच हवेत. आणि असाच एक सांघिक भावना वाढीस लावणारा खेळ म्हणजे बास्केटबॉल. 5 खेळाडूंचा एक संघ अशा 2 संघात हा खेळ खेळला जातो. विरुद्ध संघाच्या कडीमध्ये म्हणजेच बास्केटमध्ये चेंडू वरून खाली टाकणे, विरुद्ध संघाला चेंडू मिळू न देणे किंवा आपल्या कडीत विरुद्ध संघाला चेंडू टाकू न देणे हे प्रत्येक संघाचे उद्दिष्ट असते. सामना पूर्ण वेळ समाप्तीनंतर जो संघ अधिक गुण नोंदवलेला असेल त्यास या खेळाचा विजयी संघ म्हणून घोषित करण्यात येते. हिस्ट्री ऑफ बास्केटबॉल. बास्केटबॉल खेळाचा इतिहास. वर्ल्ड, जागतिक. हा खेळ अमेरिकेमध्ये स्प्रिंगफील्ड येथील YMCA कॉलेजचे क्रीडा शिक्षक डॉक्टर जेम्स नेस्मिथ यांनी 1891 मध्ये शोधून काढला. मैदानी खेळाला प्रतिकूल अशा हिवाळी मोसमात बंदिस्त जागेत खेळाडूंना भरपूर व्यायाम देणारा व मनोरंजक खेळ उपलब्ध व्हावा या उद्देशापोटी या खेळाचा उगम झाला. व्यायामशाळेच्या समोरासमोर भिंतींना उंचीवरती टोपल्या बांधून फुटबॉल सारख्या चेंडू वापरून हा खेळ प्रथम खेळला जात असे, म्हणून त्यास बास्केटबॉल नाव पडले. त्यात 1906 पासून बास्केटच्या जागी लोखंड्या कडीच्या असणाऱ्या व त्यास अडकवलेल्या आणि बिनबुडाच्या जाळीचा वापर सुरू झाला, कारण प्रत्येक वेळी टोपलीत अडकलेला चेंडू शिडीच्या सहाय्याने काढावा लागे. सुरुवातीस नेस्मिथ यांनी तयार केलेल्या साध्या-सुध्या प्राथमिक नियमांच्या आधारे प्रत्येक संघात 40 ते 50 खेळाडू घेऊन हा खेळ खेळीत. या खेळाचे प्रमाणित नियम 1915 मध्ये प्रथम आखण्यात आले. अमेरिकेपाठोपाठ रशिया, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, इजिप्त, हंगेरी, ब्राझील, मेक्सिको, चिली, क्युबा इत्यादी लहान मोठ्या देशांमध्ये या खेळाचा प्रसार झाला. 1904 च्या सेंट लुईस ऑलिम्पियाडमध्ये या खेळाला प्रदर्शनी दर्जा मिळाला व 1936 च्या बर्लिन येथील ऑलिम्पिक सामन्यापासून तो ऑलिम्पिकमध्ये मान्यवर खेळ म्हणून अंतर्भूत करण्यात आला. या सामन्यात 22 देशांच्या संघांनी भाग घेतला होता. अमेरिकेचा हा प्रमुख खेळ असून त्या देशाने या स्पर्धांमध्ये विशेष करून प्रावीण्य मिळवल्याचे दिसून येते. ऑलिम्पिक स्पर्धातील अनुभवांच्या आधारे खेळाच्या नियमावलीत नंतर काही बदल करण्यात आले. इंटरनॅशनल फेडरेशन बास्केटबॉल ही संघटना 1932 मध्ये स्थापन झाली. सध्या तिची 80 पेक्षा अधिक राष्ट्रे सभासद आहेत. हिस्ट्री ऑफ बास्केटबॉल इन इंडिया. बास्केटबॉल खेळाचा भारतामधील इतिहास. भारतात हा खेळ 1911 च्या सुमारास प्रथम खेळला गेला आणि त्याच्या प्रसारास मद्रास येथील म्हणजेच चेन्नई येथील YMCA कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेने चालना दिली. राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी सर्वप्रथम 1934 मध्ये सामने भरले. 1950 पर्यंत इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन ही संस्था या खेळावर नियंत्रण ठेवत होती, परंतु साधारण तेव्हापासून नॅशनल बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेने या खेळाचे नियंत्रण केले. सध्या सामान्यपणे प्रत्येक राज्याची बास्केटबॉलची राज्यस्तरीय संघटना आहे. या खेळाचे सामने शालेय, महाविद्यालयीन, विद्यापीठीय तसेच सेनादलाच्या व राष्ट्रीय पातळीवरती होतात. भारताने 1951 मध्ये दिल्ली येथील आशियाई सामन्यांमध्ये या खेळात प्रथमच भाग घेतला. 1954 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा यशस्वी दौरा केला. 1954 पर्यंत राष्ट्रीय अजिंक्यपदाचे सामने बाद पद्धतीने म्हणजेच नॉकआउट नुसार घेण्यात येत असत, परंतु त्या वर्षापासून हे सामने बाद आणि साखळी संमिश्र पद्धतीने लीग कम नॉकआउट
अशा प्रकारे घेतले जाऊ लागले. बास्केटबॉलचे स्त्रियांच्या राष्ट्रीय अजिंक्यपदाचे सामने 1952 मध्ये प्रथमतःच बेंगलोर येथे भरविण्यात आले. तसेच तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकरिता अजिंक्यपदाचे सामने 1950 पासून सुरू झाले. देशोदेशी पुरुषांप्रमाणेच स्त्रिया सुद्धा हा खेळ आवडीने खेळतात. विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे बास्केटबॉल या क्रीडा प्रकारामध्ये आपल्या भारतीय देशाने ऑलिम्पिकमध्ये सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे. इसेन्शियल इक्विपमेंट्स ऑफ बास्केटबॉल. बास्केटबॉल खेळासाठी अत्यावश्यक असणाऱ्या बाबी. चेंडू, बॉल. चेंडूचा आकार गोल असतो. त्याचे बाह्यावरण रबरी किंवा सिंथेटिकचे असते. त्याचा रंग नारंगी म्हणजेच ऑरेंज असतो. चेंडूचा परिघ 74.9 ते 78 सेंटीमीटर व वजन 567 ते 650 ग्रॅम असते. चेंडू लाकडी पृष्ठावर चेंडूच्या खालील भागापासून 1080 मीटर उंचीवरून सोडला असता 1.20 ते 1.40 मीटर उंच उसळेल इतकीच चेंडूमध्ये हवा भरलेली असावी. बॅकबोर्ड, पृष्ठफलक. प्रत्येक पृष्ठफलक लाकडाचा किंवा योग्य अशा पारदर्शक वस्तूचा असतो. 1.80 मीटर लांब, 1.05 मीटर रुंद व 3 सेंटीमीटर जाडीचा पांढऱ्या रंगाचा पृष्ठफलक असतो. पृष्ठफलकाच्या चारही कडांना 5 सेंटीमीटर जाडीची काळी रेषा असावी. या फलकावरती 59 सेंटीमीटर आडवी रेषा, 45 सेंटीमीटर उभी रेषा व कडीच्या रेषेला समांतर पाया असलेला आयत आखलेला असतो. या आयताच्या बाजू 5 सेंटीमीटर जाडीच्या आतील बाजूने आखाव्यात. पायाच्या बाजूच्या रेषेची वरची कडा कडीच्या पातळीला समांतर असते. जमिनीपासून 3.05 मीटर अंतरावरती असते. फलकाच्या मध्यभागी कडीची जागा निश्चित करावी व नंतर आयत आखावा. पृष्ठफलक भक्कम म्हणजेच न हलणारा असावा. जमिनीला काटकोन करून अंतरेषेला समांतर असावा. पृष्ठफलकाची खालची कडा जमिनीपासून 2.90 मीटर अंतरावरती असते. अंतरेषेच्या फलकाच्या मध्यबिंदूतून लंब गेला पाहिजे. ज्या खांबाच्या आधारावरून पृष्ठफलक लावलेला आहे ते खांब अंतरेषेच्या बाहेरील कडेपासून 2 मीटर अंतरावर असतात. खेळाडूंना स्पष्ट दिसतील अशा भडक रंगाने खांब रंगावेत. अपघात व इजा टाळण्यासाठी व खांबांना व पृष्ठफलकांना स्पंजचे आवरण घालावे. पृष्ठफलकाच्या खालील भागास व बाजूच्या भागास स्पंजचे आवरण घालावे. पृष्ठफलकाच्या खालील भागापासून 35 सेंटीमीटर पर्यंत बाजूने आवरण घालावे. आवरणाची जाडी 2 सेंटीमीटर असावी. पृष्ठफलकाच्या खालील भागाच्या स्पंजची जाडी एकूण 5 सेंटीमीटर असावी. पृष्ठफलकाच्या पुढील व मागील भागासही 2 सेंटीमीटर जाडीचे स्पंजचे आवरण घालावे. पृष्ठफलकाच्या आधार खांबांना 2.75 सेंटीमीटर उंचीपर्यंतचे 5 सेंटीमीटर जाडीचे आवरण घालावे. कडी म्हणजेच बास्केट. जमिनीपासून 3.05 मीटर उंचीवरती 17 ते 20 सेंटीमीटर जाडीची एक लोखंडी कडी घट्ट बसविलेली असते. कडीचा आतील व्यास 45 सेंटीमीटर असतो. कडीचा पृष्ठभागाकडील आतील भाग पृष्ठफलकापासून 15 सेंटीमीटर अंतरावरती असतो. कडीच्या भोवती 40 सेंटीमीटर लांबीची जाळी बसवलेली असते. कडी व जाळी मिळून बास्केट तयार होते. या स्लाइडमध्ये आपण या ठिकाणी बोर्ड सपोर्ट, बोर्ड, रिंग यांचे पोझिशन आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये महत्त्वाची बाब अशी की एंडलाईन पासून 2 मीटर बाहेरच्या बाजूस आपला रिंग सपोर्ट हा यायला हवा आणि बोर्डच्या आतली कडा ही एंडलाईन पासून 1.20 मीटर आतील बाजूस असावी. पुढील स्लाइडमध्ये आपण ग्राउंड मार्किंग हे कशा पद्धतीने करता येतं या संबंधीचा एक व्हिडिओ पाहणार आहोत. या ठिकाणी आपण बास्केटबॉल कोर्ट मार्किंग प्लॅन अशा प्रकारे राबवता येतो ते पाहणार आहोत. साईड लाईन आपली 28 मीटरची असते. एंड लाईन ही 15 मीटरची असते. सुरुवातीला आपण फुल कोर्ट डायगोनल डिस्टन्सद्वारे कशा प्रकारे मैदान आखता येईल ते पाहूयात. पायथागोरस थेरमचा वापर करून आपल्याला फुल कोर्ट डायगोनल डिस्टन्स या मैदानाचा काढता येतो. तो डायगोनल डिस्टन्स जो आहे तो 31.764 मीटर म्हणजेच 31.76 मीटर एवढा येतो. ज्या प्रकारे आपण फुल कोर्ट डायगोनल डिस्टन्स टाकून मैदान आखू शकतो त्याच प्रकारे हाफ कोर्ट डायगोनल डिस्टन्सद्वारे हे मैदान आखता येतं. आपण या ठिकाणी पाहू शकता हाफ कोर्ट डायगोनल डिस्टन्स जो आहे तो 20.518 मीटर
म्हणजेच 20.5 मीटर एवढा येतो. अशा प्रकारे आपल्याला आपलं 28x15चं मैदान या ठिकाणी मिळालेलं आहे. दोन्ही साईड लाईन सेंटरला जोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बोर्डचा सपोर्ट रिंग हे आपण एंड लाईनच्या या ठिकाणी पाहू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे बोर्ड सपोर्ट जो आपण उभा करणार आहोत तो एंड लाईनपासून कमीत कमी 2 मीटर अंतर बाहेरच्या बाजूस असणं हे बंधनकारक आहे. ही आपली सेंटर लाईन या ठिकाणी पाहू शकता आपण. त्यानंतर बास्केट रिंग, यानंतर आपण रिस्ट्रिक्टेड एरिया मार्क करणार आहोत. 5.05 मीटर एंड लाईनवरती आतल्या बाजूस मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5.80 मीटरवरती या रेषा एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. त्यांच्यामध्ये नंतर 4.90 मीटर येतं. त्यानंतर ही जी 4.90 मीटरची रेषा आलेली आहे त्याच्या सेंटरवरून 1.80 मीटर एवढ्या अंतराचं सेमी सर्कल आपण मार्क करणार आहोत. ही जी लाईन आहे हिलाच आपण फ्री थ्रो लाईन असंही म्हणतो. आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता की आपल्याला रेस्ट्रिक्टेड एरिया हा आपला या ठिकाणी मिळालेला आहे. आपली रिंग जी आहे ती 1.575 मीटर एवढ्या अंतरावरती एंडलाईनपासून आतील बाजूस असणं गरजेचं आहे. याचा सेंटर हा या अंतरावरती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 1.20 मीटर एवढ्या अंतरावरती एंडलाईनपासून बोर्ड सपोर्ट हा असणार आहे. त्यानंतर रिंगच्या सेंटरपासून आपण 0.375 मीटरवरती एक सर्कल आपल्याला पाहू शकता. सेमी सर्कल, त्याला आपण नो चार्ज सेमी सर्कल असं म्हणतो. त्यानंतर सेंटर लाईनला सेंटरवरती 1.80 मीटरचं सर्कल आपण आखलेलं आहे. यानंतर आपण 0.90 सेंटीमीटर म्हणजे 0.9 मीटरवरती आपण 3 पॉईंट लाईन मार्क केलेली या ठिकाणी पाहू शकतो. यामधील सरळ बाजू जी आहे 3 पॉईंट लाईनची ती 4.20 मीटर ही साईड लाईनला पॅरलल वाढवायची आहे. त्यानंतर 6.75 मीटर एवढं अंतर घेऊन सेंटर स्पॉट्सपासून हे दोन्ही लाईन एकमेकांना आपण जोडलेला पाहू शकतो. त्याप्रकारे आपल्याला ही 3 पॉईंट लाईन आपली मिळालेली आहे. या लाईनमुळे आपणास 3 पॉईंट गोल एरिया आणि 2 पॉईंट गोल एरिया हे वेगळे होण्यास मदत होते. यानंतर आपण 8.325 मीटर एवढं अंतर साईड लाईनवरती टाकणार आहोत. तो जो स्पॉट येतो त्याला आपण थ्रो इन लाईन असं म्हणतो. हा जो स्पॉट आलेला आहे 15 सेंटीमीटर बाहेर वाढवायचा आहे. त्याच पद्धतीनं 15 सेंटीमीटर दोन्ही बाजूस सेंटर लाईन ही देखील वाढवायची आहे. सेंटर लाईनपासून 5 मीटर अंतरावरती एंड लाईनच्या बाजूस दोन्ही बाजूला टीम बेंच एरिया मार्क करायचा आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की टीम बेंच एरिया मार्क करण्यात आलेला आहे. त्यानंतर फ्री थ्रो लाईन ऑफ मार्किंग आपण करतो आहोत. पाहू शकता आपण या ठिकाणी जो पांढरा ब्लॉक दिसतो आहे तो आहे 40 सेंटीमीटरचा न्यूट्रल झोन. फ्री थ्रोच्या वेळेस हे ब्लॉक आपल्याला अत्यंत मार्गदर्शक असतात, त्यामुळे अचूक मार्किंग करणं हे महत्त्वाचं ठरतं. फ्री थ्रो लाईन ऑफ स्टँडिंग ब्लॉक्स जे आहेत ते पुढील प्रकारे आखता येतात. एंड लाईनपासून 1.75 मीटर अंतरावरती पहिला ब्लॉक, त्यानंतर 85 सेंटीमीटर एवढं अंतर सोडून 40 सेंटीमीटर अंतराचा न्यूट्रल झोनचा ब्लॉक असेल. त्यानंतर परत 85 सेंटीमीटर अंतर सोडून एक ब्लॉक असेल. त्याच्यानंतर परत एक 85 सेंटीमीटरमध्ये अंतर सोडायचं आणि शेवटचा ब्लॉक त्या ठिकाणी संपेल. क्रीडाबॉल मैदानावरील सर्व रेषा या 5 सेंटीमीटर जाडीच्या आणि पांढऱ्या रंगामध्येच असणं हे नियमांनी बंधनकारक आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. बास्केटबॉल हा खेळ अधिक वेगात दुसऱ्याच्या शरीराला स्पर्श न करता खेळला जातो. या खेळात भाग घेण्यापूर्वी या खेळातील विविध प्राथमिक मूलभूत कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवलेले असले पाहिजे. बास्केटबॉल या खेळामध्ये पुढील मूलभूत कौशल्यांचा समावेश होतो: फुटवर्क, स्टॉप्स, हँडलिंग अँड कॅचिंग द बॉल, पासिंग, ड्रिबलिंग, शूटिंग,
रिबाउंडिंग, डिफेन्स, ऑफेन्स. फुटवर्क, पायाची कृती, हालचाल. बास्केटबॉल खेळामध्ये पायांच्या हालचालींना अधिक महत्त्व आहे. मैदानावर त्वरित योग्य त्या हालचाली करता येतील असे उभे राहता आले पाहिजे. बास्केटबॉल खेळण्यासाठी पायात योग्य ते अंतर घेऊन उभे राहावे याला पवित्रा म्हणजे स्टान्स म्हणतात. पवित्र्याचे 2 प्रकार करता येतील: समांतर पवित्रा, तिरकस पवित्रा. इथं आपण पॅरलल स्टान्स मध्ये दोन्ही पायांची स्थिती पाहू शकतो आणि त्याच्या खाली डायगोनल स्टान्स मध्ये पायांची स्थिती कशा प्रकारे असावे हे आपण या ठिकाणी पाहू शकता. स्टॉप्स, अचानक थांबणे. बास्केटबॉल खेळताना प्रतिस्पर्धी समोर उभा राहतो त्यावेळेला त्याला धक्का देऊन होणारा प्रभाव टाळण्यासाठी त्वरित अचानक एका जागेवर थांबणे अपरिहार्य ठरते. थांबणे म्हणजेच गती शून्यावर आणणे. त्यासाठी शरीराचा समतोल राखणेही आवश्यक असते. स्टॉप्सचे एकूण 4 प्रकार आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला स्ट्राइड स्टॉप म्हणजेच लांब पाऊल टाकून थांबणे. दुसरा जंप स्टॉप, दोन्ही पावले समांतरण ठेवून थांबणे. तिसरा साइड स्टॉप, बाजूला वळून थांबणे. आणि चौथा रिव्हर्स स्टॉप, शरीर संपूर्णपणे वळवून थांबणे. याशिवाय आपण या ठिकाणी पिवोटिंग हा देखील एक प्रकार पाहूयात. पिवोटिंग म्हणजेच काय तर एक पाय जमिनीवर रोवून दुसऱ्या पायाने फिरणे. बास्केटबॉल खेळताना खेळाडूच्या हातात चेंडू आल्यानंतर त्याला कोणताही एक पाय रोवलेला पाय म्हणून उपयोगात आणून कोणत्याही बाजूला किंवा गोलाकारही फिरता येईल. याला पिवोटिंग असे म्हणतात. हँडलिंग अँड कॅचिंग द बॉल. हँडलिंग द बॉल, चेंडू हाताळणे. बास्केटबॉल खेळातील कोणतेही प्राथमिक कौशल्य शिकण्यापूर्वी बास्केटबॉल कसा धरायचा किंवा हाताळायचा हे शिकणं अत्यंत महत्त्वाचे ठरते. आपण या ठिकाणी आकृतीमध्ये पाहू शकता की बॉल अशा पद्धतीनं आपण हाताळायला हवा. दुसऱ्या आकृतीमध्ये आपण कॅचिंग द बॉल, चेंडू झेलणे याविषयीची एक आकृती आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये चुकीची आणि बरोबर अशा दोन्ही पद्धती या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. बास्केटबॉल आपल्या हातामध्ये येईपर्यंत आपली दृष्टी ही चेंडूकडे असली पाहिजे. चेंडू झेलताना तो दोन्ही बाजूंनी झेलणे, पकडणे या गोष्टी अपेक्षित आहेत. दोन्ही हाताने झेलणे हे एका हाताने चेंडू झेलण्यापेक्षा अधिक सुरक्षित असून त्यामुळे आपल्याकडील चेंडू दुसऱ्याकडे त्वरित देता येतो. ज्या दिशेने चेंडू येणार आहे तिकडे दोन्ही हात लांबविणे, हाताची बोटे जास्तीत जास्त पसरवून अंगठे हे चेंडूच्या दिशेला येतील अशी हातांची स्थिती असेल व शरीराचे वजन हे पुढील बाजूस झुकलेले असेल. चेंडू झेलताना चेंडूला फक्त बोटांचा स्पर्श होईल, हातांच्या तळव्यांचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चेंडू हातामध्ये येता क्षणी हात कोपऱ्यामध्ये वाकून शरीराकडे खेचावेत. बोटे पसरवून चेंडू पकडताना हातांचा आकार हा नरसाळ्यासारखा दिसतो. पासिंग. बास्केटबॉलमधील असणाऱ्या विविध कौशल्यांपैकी पासिंग हे एक अत्यंत महत्त्वाचे असे कौशल्य आहे. योग्य वेळी पण अचूक दिलेले पास हे संघाच्या यशस्वीतेची गुरुकिल्लीच ठरते. यासाठी पास देण्यामध्ये प्रावीण्य मिळवणे आवश्यक ठरते. बॉल पास देणे याचा अर्थ बास्केटबॉल खेळत असताना आपल्याकडील चेंडू आपल्या संघातील खेळाडूंकडे देणे याला बॉल पास देणे असे म्हणतात. पास देण्याचे विविध प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे: चेस्ट पास, 2 हँड ओव्हरहेड पास, बाउन्स पास, हुक पास, 1 हँड पास, जॅव्हेलिन और ओव्हरआर्म पास, अंडरआर्म पास, बॅक पास, फ्लिप पास. ड्रिबलिंग, चेंडूला टप्पे देणे. बास्केटबॉल खेळात प्रतिस्पर्धी संघावर चढाई करण्याचे ड्रिबलिंग हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. बास्केटबॉल जमिनीवर टप्पे देत पुढे घेऊन जाणे याला ड्रिबलिंग म्हणतात. ड्रिबलिंगचे 2 प्रकार आहेत: हाय ड्रिबल आणि लो ड्रिबल. हाय ड्रिबल म्हणजेच जमिनीपासून उंचावर घेतले गेलेले चेंडूचे टप्पे. लो ड्रिबल म्हणजेच जमिनीपासून जवळून घेतलेले चेंडूचे टप्पे. शूटिंग, कडीत चेंडू टाकणे. बास्केटबॉल खेळामध्ये कडीत चेंडू टाकणे मूलभूत महत्त्वाचे कौशल्य आहे. पासिंग, ड्रिबलिंग, रिबाउंडिंग हे सर्व चांगले असूनही शूटिंग शिवाय जिंकणे अशक्य असते. यासाठी प्रत्येक खेळाडूला शूटिंग येणे महत्त्वाचे ठरते. बास्केटबॉल खेळात शूटिंगचा अर्थ प्रतिस्पर्धी संघाच्या कडीमध्ये वरून खाली चेंडू टाकणे होय.
शूटिंगचे पुढील विविध प्रकार आहेत: सेट शॉट, लेअप शॉट, जंप शॉट, डंक शॉट. रिबाउंडिंग, परतीला चेंडू. बास्केटबॉल खेळताना बास्केट करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पृष्ठफलकावर किंवा कडीवरती आदळून उसळी घेतलेला चेंडू पुन्हा आपल्या ताब्यात मिळवणे यालाच रिबाउंडिंग असे म्हणतात. ज्या संघांचे रिबाउंडिंग चांगले असते त्यांच्याकडे जिंकण्याची क्षमताही जास्त असते. रिबाउंडिंगचे 2 प्रकार पडतात: एक डिफेन्सिव्ह रिबाउंड, 2 ऑफेन्सिव्ह रिबाउंड. डिफेन्स इन बास्केटबॉल. संरक्षण. बास्केटबॉल खेळत असताना एखादा संघ अधिक गोल बास्केट करू शकला नाही तरी प्रतिस्पर्धी संघाच्या चढायांना तो प्रतिबंध करू शकला पाहिजे. त्यांच्या चढायांना थोपवून धरू शकला पाहिजे. यामध्ये यशस्वी होण्यासाठी सांघिक बचाव करणाऱ्या प्रामुख्याने 2 पद्धती आहेत: मॅन टू मॅन डिफेन्स, झोन डिफेन्स. मॅन टू मॅन डिफेन्सच्या देखील पुढे काही उपप्रकार आहेत: स्विचिंग मॅन टू मॅन डिफेन्स, सॅगिंग मॅन टू मॅन डिफेन्स, प्रेसिंग मॅन टू मॅन डिफेन्स, पेंडुलम प्रेसिंग, डिफेन्स अगेन्स्ट द फास्ट ब्रेक. मॅन टू मॅन डिफेन्स नंतर झोन डिफेन्सचे देखील काही पुढील प्रकार आहेत: द 2-3 झोन, 3-2 झोन, 1-3-1 झोन, 1-2-2 झोन, 2-1-2 झोन. ऑफेन्स इन बास्केटबॉल. आक्रमण. खेळत असताना आक्रमण करतेवेळी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना जाणीवपूर्वक स्पर्श न करता वेगाने चालणे, धावणे, ड्रिबलिंगच्या विविध प्रकारांचा उपयोग करून चेंडू एकमेकांना पास करीत प्रसंगानुसार पिवोटिंग, फेक देऊन वेगाने चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या अंगणात घेऊन जाऊन शूटिंगच्या विविध प्रकारांचा प्रसंगानुसार उपयोग करून जास्तीत जास्त गोल करून प्रतिस्पर्ध्यावर मात करणे इत्यादी गोष्टींना अधिक महत्त्व असते. आक्रमण करण्याच्या 2 पद्धती आहेत: इंडिव्हिज्युअल ऑफेन्स, वैयक्तिक आक्रमण, टीम ऑफेन्स, सांघिक आक्रमण. इंडिव्हिज्युअल ऑफेन्स. वैयक्तिक आक्रमण हा सांघिक आक्रमणाचा पाया आहे. वैयक्तिक आक्रमणात खेळाडूला वेगाने हालचाली करता आल्या पाहिजेत, त्याच्याकडे समय सूचकता असली पाहिजे व त्वरित योग्य तो निर्णय घेण्याची क्षमताही त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. खेळत असताना चेंडूवर लक्ष केंद्रित करून आपले संघमित्र कोठे आहेत, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या हालचाली कोणत्या होत आहेत हे पाहून आपले इच्छित उद्दिष्ट साध्य करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. वैयक्तिक आक्रमणामध्ये रॉकर स्टेप, क्रॉसओव्हर स्टेप, ड्रॉप स्टेप यांचा आपण वैयक्तिक बाबींमध्ये समावेश करू शकतो. सांघिक आक्रमण, टीम ऑफेन्स. वैयक्तिक आक्रमणामधूनच सांघिक आक्रमण निर्माण होते. यामध्ये संघातील सर्व खेळाडूंनी एकत्र काम करावयाचे असते. प्रत्येकाने खेळत असताना विशिष्ट जबाबदारी पार पाडायची असते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू काय करीत आहेत त्यांच्या बचाव तंत्रावर आक्रमण अवलंबून असेल. प्रतिस्पर्ध्याचा बचाव करण्याच्या पद्धतीवर संघमित्रांच्या सहाय्याने अधिक वेगाने विविध प्रकारच्या हालचाली करून त्यावर मात करून जास्तीत जास्त गोल बास्केट करण्याचा प्रयत्न करावा. सांघिक आक्रमण करण्याच्या काही पद्धती पुढीलप्रमाणे आहेत: द कंट्रोल्ड पोझिशन ऑफेन्स, पिव्हट प्लेज, फास्ट ब्रेक्स, गिव्ह अँड गो, अटॅकिंग द झोन, सेट पॅटर्न ऑफेन्स. रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ गेम. बास्केटबॉल खेळाचे काही नियम. टीम्स. बास्केटबॉलचा संघ हा 12 खेळाडूंचा असतो. या 12 खेळाडूंपैकी एक जण हा संघाचा कर्णधार म्हणजेच टीम कॅप्टन असतो. संघासमवेत टीम कोच, असिस्टंट कोच आणि टीम मॅनेजर यांचा देखील समावेश होतो. युनिफॉर्म. संघामधील सर्व खेळाडूंचा युनिफॉर्म हा एकसारख्याच रंगाचा असावा. खेळाडूंच्या बनियनवरती किंवा टी शर्टवरती समोरील व पाठीमागील बाजूस त्यांचा चेस्ट नंबर हा व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे चित्रित केलेला असावा. स्टार्ट ऑफ द गेम. खेळाची सुरुवात. बास्केटबॉल खेळाची सुरुवात जंपबॉल याने होते. तदनंतर येणाऱ्या प्रत्येक जंपबॉल पोझिशन हे अल्टरेशन याप्रमाणे दिलं जातं. बास्केटबॉल एका सामन्याचा कालावधी हा एकूण 40 मिनिटांचा असतो. त्याच्यामध्ये 10-10 मिनिटांचे 4 सत्र अंतर्भूत असतात. पहिले 10 मिनिटं आणि दुसरे 10 मिनिटं यांच्यामध्ये 2 मिनिटांची विश्रांती असते. तिसरे 10 मिनिट आणि चौथे 10 मिनिटाचं सत्र यांच्यामध्ये 2 मिनिटांची विश्रांती असते. फर्स्ट हाफ टाइम आणि सेकंड हाफ टाइम याच्यामध्ये 15 मिनिटांची विश्रांती असते. ओव्हर टाइम.
निर्धारित 40 मिनिटांमध्ये दोन्ही संघांची गुणसंख्या ही समसमान झाली तर ओव्हर टाइम, ज्याला आपण एक्स्ट्रा टाइम असेही म्हणू शकतो, तो 5 मिनिटांचा खेळण्यात येतो. जोपर्यंत एखादा संघ विजयी ठरत नाही तोपर्यंत हा 5-5 मिनिटांचा खेळ कंटिन्युअसली पुढे चालूच राहतो. टाइम रिलेटेड काही रूल्स आहेत ते पाहूया आपण. 24 सेकंद. आक्रमण करणाऱ्या संघास 24 सेकंदांचा कालावधी असतो की ज्यामध्ये त्यांनी आपल्या आक्रमणाचा एक डाव संपवायचा असतो. 8 सेकंद. 8 सेकंदामध्ये बॅककोर्ट टू फ्रंट कोर्ट हा बॉल हा आक्रमण करणाऱ्या संघाने कंपल्सरी न्यावाच लागतो. 5 सेकंद. एखादा खेळाडू हा जास्तीत जास्त 5 सेकंदांपर्यंत बॉल आपल्या हातामध्ये ठेवू शकतो. 3 सेकंद. 30 सेकंदाच्या नियमास अनुसरून एखादा खेळाडू रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये 3 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबू शकत नाही. टाइम आउट. खेळामध्ये पहिल्या हाफमध्ये एकूण 2 टाइमआउट असतात, दुसऱ्या हाफमध्ये एकूण 3 टाइमआउट असतात, तर प्रत्येक टाइमआउट हा 1 मिनिटांचा असतो. ओव्हर टाइममध्ये प्रत्येक संघास 1 टाइमआउट मिळतो. बॉल प्ले वे. बॉल कसा खेळायचा आहे? बॉल हा हाताने फक्त खेळायचा आहे. बॉल आपण पास करू शकतो, थ्रो करू शकतो, टॅप करू शकतो, रोल करू शकतो, ड्रिबल करू शकतो कोणत्याही दिशेला, परंतु नियमांच्या अधीन राहून. गोल अँड पॉइंट्स टू गिव्ह. गुणांकन करणे. एखादा लाईव्ह बॉल रिंगमध्ये वरतून खालती या डायरेक्शनमध्ये रिंगमधून पास होईल किंवा रिंगमध्ये असेल त्यावेळेला आपण ती बास्केट झाली असं ग्राह्य धरतो आणि कंडिशनला डिपेंड राहून 1 पॉईंट, 2 पॉईंट किंवा 3 पॉईंट असं गुणांकन आपण त्याचं करू शकतो. सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन कंडिशन्समध्ये एखादा संघ आत खेळणाऱ्या खेळाडूंपैकी कोणालाही सबस्टिट्यूट करू शकतो. याचं लिमिट हे अमर्याद आहे. गेम लॉस्ट बाय फोरफिट. फोरफिटनुसार सामना हरणं. सामना चालू होण्याच्या निर्धारित वेळेनंतर 15 मिनिटांपर्यंत जर का एखादा संघ आतमध्ये खेळण्यासाठी 5 खेळाडू उपस्थित करू शकला नाही तर तो संघ फोरफिट या नियमांच्या आधारे सामना हरतो. याचा स्कोर असेल 20-0. गेम लॉस्ट बाय डिफॉल्ट. एखाद्या चालू सामन्यामध्ये एखाद्या संघात 2 पेक्षा कमी खेळाडू जर का शिल्लक राहिले असतील तर गेम लॉस्ट बाय डिफॉल्ट हा नियम त्या ठिकाणी लागू होतो. व्हायोलेशन्स म्हणजेच नियमांचा भंग करणे. ड्रिबलिंग. एखादा खेळाडू त्याची पहिल्यांदा ड्रिबल करण्याची संधी संपल्यानंतर दुसऱ्यांदा ड्रिबल करू शकत नाही. ट्रॅव्हलिंग. एका किंवा दोन्ही पायांची केलेली इल्लिगल अनैसर्गिक हालचाल म्हणजेच ट्रॅव्हलिंग होय. बॅककोर्ट. एखादा संघ बॅककोर्टमधून फ्रंटकोर्टमध्ये लाईव्ह बॉल घेऊन गेल्यानंतर तो पुन्हा फ्रंटकोर्टमधून बॅककोर्टमध्ये येऊ शकत नाही. जर का तसा आला तर बॅककोर्ट हा नियम लागू होतो. फाऊल संदर्भात या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. सुरुवातीला पर्सनल फाऊल्स. चालू सामन्यामध्ये एखाद्या खेळाडूने किंवा चालू सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूने विरुद्ध संघातील खेळाडूला स्वतःच्या शरीराने किंवा शरीरातील कोणत्याही भागाने ब्लॉकिंग, होल्डिंग, गार्डिंग फ्रॉम द रिअर, चार्जिंग, पुशिंग अशा प्रकारचा कोणताही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर पर्सनल फाऊल हा होतो. एक खेळाडू एका सामन्यामध्ये जास्तीत जास्त 5 पर्सनल फाऊल्स हे करू शकतो. तदनंतर सदरचा खेळाडू हा चालू सामन्यामधून बाद होतो. डबल फाऊल. चालू सामन्यादरम्यान विरुद्ध संघातील खेळाडूंनी एकमेकांच्या विरुद्ध एकाच वेळी केलेला प्रमाण म्हणजे डबल फाऊल होय. टेक्निकल फाऊल आणि अनस्पोर्ट्समनलाईक फाऊल हे देखील पर्सनल फाऊल्सचेच प्रकार आहेत. टेक्निकल फाऊल जो आहे तो नॉन कॉन्टॅक्च्युअल फाऊल आहे. अनस्पोर्ट्समनलाईक फाऊल जो आहे तो कॉन्टॅक्च्युअल फाऊल आहे आणि हे दोन्ही फाऊल ऑफिशियलच्या जजमेंटवरती डिपेंड असतात. एखाद्या सामन्यामध्ये एखाद्या खेळाडूने 2 टेक्निकल फाऊल किंवा 2 अनस्पोर्ट्समनलाईक फाऊल किंवा 1 टेक्निकल आणि 1 अनस्पोर्ट्समनलाईक फाऊल केला त्याच क्षणी तो खेळाडू चालू सामन्यातनं बाद ठरविला जातो. डिस्क्वालिफाईंग फाऊल. खेळण्यास अपात्र ठरणारा प्रमाद. खेळाडूपणास न शोभणारे कृत्य करणे, तांत्रिक प्रमाद पुन्हा पुन्हा करणे, प्रतिस्पर्ध्याशी शारीरिक संपर्क आणून दांडगाईचा खेळ करणे, प्रतिस्पर्ध्याच्या गालात मारणे अशा प्रकारच्या तीव्र कृत्यांचा यामध्ये समावेश होतो. वरील प्रकारची कृती करणाऱ्या खेळाडूस खेळण्यासाठी अपात्र ठरवून मैदानाबाहेर घालून त्याच्या संघाच्या कपडे बदलण्याच्या खोलीमध्ये ठेवावे. मार्गदर्शकाला अपात्र ठरविणारा प्रमाद दिला गेला असल्यास त्यालाही मैदानाबाहेर घालवून द्यावे. अवॉर्ड्स इन बास्केटबॉल. बास्केटबॉल क्रीडा क्षेत्रातील पारितोषिके. राष्ट्रीय व राज्य स्तरावरती पारितोषिक प्राप्त खेळाडूंची यादी आपण यामध्ये पाहणार आहोत.
पद्मश्री अवॉर्ड, ध्यानचंद अवॉर्ड, अर्जुन अवॉर्ड आणि शिवछत्रपती अवॉर्ड. पद्मश्री अवॉर्ड प्रशांती सिंग 2018-19. ध्यानचंद अवॉर्ड अपर्णा घोष in 2002, रामकुमार in 2003. अर्जुन अवॉर्ड सन 1961 मध्ये श्री सरबजीत सिंग यांना प्रथम हा पुरस्कार प्राप्त झाला होता. गीतू एना जोस ही शेवटची बास्केटबॉल खेळाडू जिला अर्जुन पुरस्कार प्राप्त आहे. शिवछत्रपती अवॉर्ड, शिवछत्रपती पुरस्कार हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनातर्फे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूस दिला जातो. बास्केटबॉल क्षेत्रामध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंची यादी आपल्यासमोर सादर आहे. आपण सर्वांनी ही माझी बास्केटबॉल विषयाची माहिती संक्षिप्त स्वरूपात ऐकून घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.